गण्या, मी तुझ्या कानपटीत मारली, याचा भविष्यकाळ सांग बघू. जेवणाच्या सुट्टीत तुमची फटफटी पंक्चर होणार. नात्याला काही नाव नसावे, तूही रे माझा मितवा. ते ठीक आहे, पण आधी सांग मी तुझा कितवा. मला तुझी आठवण आली की मी तुझा फोटो बघतो. अय्या खरंच. आणि माझा आवाज ऐकावासा वाटलास तर तू काय करतोस? शेजारच्या कुत्रीला दगड मारतो. बंड्या, खरं खरं सांग, कॉफी कुठे लपवली? नाहीतर चड्डी काढून मारेल तुला. पण सगळी चूक माझी आहे, तुम्ही काय चड्डी काढताय? तुला माझी आठवण कधी येते रे जानू? जेव्हा जेव्हा आई म्हणते येऊ दे तुझ्या बायकोला, घरातली कामे सगळी करून घेते बघ. तू सिंगलच मर कुत्र्या. डॉक्टर साहेब, माझ्या अंगाला ना खूप खाज सुटते, काहीतरी औषध द्या. थांबा, चिठ्ठी लिहून देतो. हे घ्या, याच्यावरच्या गोळ्या नियमित घ्या. पण याच्यामुळे अंगाची खाज नक्की जाईल ना? नाही, तुमच्या हाताच्या बोटाची नख वाढवण्यासाठी दिली ती औषध. बंड्या, इतक्या रात्रीपर्यंत कुठे भटकत होतास? पिक्चर बघायला गेलो होतो. कोणता? माँ की ममता. आता वर जाऊन दुसरा पिक्चर बघ. कोणता? बाप का कहर. तुमचा मुलगा शाळेत नेहमी त्रास देतो. तो घरी पण खूप त्रास देतो. आम्ही तुम्हाला बोलवतो का? होय हो, काल शेजारच्या ज्योती बरोबर तुम्ही सिनेमा बघायला गेला होता, हे खरं आहे का? हो, काय करणार, कुटुंबासोबत बघण्यासारखे सिनेमेच नसतात हल्ली. माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे की मी दिवसभरातून सगळ्यात जास्त तुलाच कॉल करतो. आणि तू झोमॅटो डिलिव्हरी बॉय. चलो ना, आज कहीं घूमने चलते हैं. और हाँ, ड्राइविंग मैं करूंगी. वाओ, मतलब जाएंगे कार में और आएंगे कल के अखबार में. डॉक्टर साहब, मैं चश्मा लगाकर पढ़ तो सकूंगा ना? हाँ हाँ बिल्कुल. थैंक यू डॉक्टर साहब, आपने अनपढ़ आदमी की जिंदगी बना दी. बेटा, कसा गेला पेपर? बाबा, तुम्ही माझ्यासाठी मुलगा बघायला सुरुवात करा.